नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी मस्त बनवले होते कोबीचे चायनीज पकोडे. अर्थात मंचुरियनपेक्षा ही वेगळी डिश आहे आणि टेस्टला टेक्स्चरला सुद्धा अगदी क्रंची बनतात मस्त. आणि त्यासोबतच मी बनवला आहे अगदी इन्स्टंट असा त्याच्यासोबत खाण्यासाठी सॉस किंवा चटणी चायनीजच. अगदी सोप्या रेसिपी आहेत आणि अगदी थोड्या वेळात ही डिश बनून तयार होते. सध्या पावसाळा चालू आहे आणि कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव हे सगळं आपलं आता खाऊन झालं आहे. तर काहीतरी छान वेगळं असं खायचं मन करतं आपल्याला. तर चला आज आपण बनवूया कोबीचे चायनीज पकोडे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी हेल्दी पद्धतीने. अर्थात डीप फ्राईड आहे पण कधी कधी चालतं. तर चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपला मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे कोबी. तर कोबी मी छानपैकी किसून घेणार आहे. तर तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता अगदी इझी पटापट असा किसून घेतला मी, जो चिप्सची आपली किसणी असते त्याच्यानेच. आणि आपला कोबी किसून झाल्यानंतर तो मी एका बाउलमध्ये काढला. त्यानंतर मी त्याच्यात घालणार आहे कांदा, थोडी कांद्याची पात आणि अर्थात बीट हा सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. त्याच्याने आपल्या पकोड्यांना छान कलर येईल. विदाऊट फूड कलर आपल्या पकोडे अगदी मस्त चायनीजसारखे डोळ्यांना दिसतील. खायलाही खूप टेस्टी लागतात हे. तर सगळ्या भाज्या मी एकत्र बाउलमध्ये काढून घेतल्या. त्यानंतर आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 लाल मिरची हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. तर थोडं जास्त क्वांटिटीमध्येच घेतलं आहे कारण की आपला जो सॉस आहे किंवा जी चटणी आहे त्याच्यासाठी आपल्याला हे लागणार आहे. तर याच्यातलं अर्धं जे वाटण आहे ते आपण पकोड्यांमध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर आता मी याच्यात 1 छोटा चमचा रेड चिली सॉस, 1 छोटा चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 छोटा चमचा सोया सॉस आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं. मीठ थोडं कमीच घालायचं कारण सॉसेसमध्ये मीठ असतं. तर मोठे 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर आणि 2 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घातलं. तर ते मिश्रण साईडला ठेवायचं. आता आपण सॉसची किंवा चटणीची तयारी करूया. तर इथे मी एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस, 1 छोटा चमचा रेड चिली, 1 छोटा चमचा ग्रीन चिली आणि 1 छोटा चमचा सोया सॉस घातला. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं. छान मिक्स केलं आणि ते साईडला ठेवलं. तर दुसऱ्या एका वाटीमध्ये मी अगदी अर्धा चमचा इतकं कॉर्नफ्लोअर घेतलं आणि त्यामध्ये पाणी घातलं, छान मिक्स करून घेतलं. आता आपण पॅनमध्ये घेणार आहोत थोडंसं तेल आणि त्यामध्ये आपण हे सॉसेस घालणार आहोत. थोडेसे सॉसेस अगदी एखाद मिनिटभर परतल्यानंतर थोडं त्याच्यात पाणी घालायचं म्हणजे ते सॉसेस उडत नाही किंवा सगळं, कारण की सॉसमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्याच्यामुळे तेलात घातल्यानंतर ते सगळं उडतं. त्यानंतर याला छोटीशी उकळी आल्यानंतर आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण याच्यात घातलं आणि आता याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपला जो सॉस किंवा चटणी आहे ती रेडी. आणि तो मी आता थंड करण्यासाठी ठेवला. तोवर आपला जो पकोड्याचं मिश्रण आहे त्यालाही छान पाणी सुटलं. छानपैकी मी त्याचा गोळा बनवून घेतला. इन केस तुम्हाला पाण्याची गरज पडलीच तर थोडंसंच पाणी घालायचं आणि त्याचे छानपैकी असे मस्त तेल तापवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती याचे मस्त पकोडे करून घ्यायचे. म्हणजे कोबी छान शिजतो पण आणि आपण ज्या पण भाज्या घालू त्याही छान शिजतात आणि अगदी क्रंची असे आपले कोबीचे पकोडे तयार होतात. तुम्ही बघू शकता कलरही अगदी मस्त आलेला आहे कारण की आपण त्याच्यात बीट घातलं आहे आणि अगदी हेल्दी. तर आपले कोबीचे पकोडे रेडी आहेत आणि आता मी प्लेटिंग करणार आहे. अगदी क्रंची असे होतात, खूप मस्त, टेस्टलाही खूप छान लागतात. आणि त्यासोबतच आपली जी चटणी किंवा सॉस बनवला आहे आपण, हा तुम्ही 6 ते 7 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात कारण की आपण तो छान परतवला आहे, शिजवला आहे त्यामुळे. आणि हा थोडासा थंड झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट असं होतं. आणि आता मी प्लेटिंगसाठी मस्तपैकी डिशमध्ये पकोडे घेतले आणि त्याच्यावरती थोडासा सॉस घातला आणि वरतून अगदी थोडासा कच्चा असा कोबी. अतिशय मस्त असे टेस्टी पकोडे होतात. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.